रोहित पवार यांची FB पोस्ट चर्चेत. न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेबाबत उपस्थित केले प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संबंधित न्यायालयीन प्रकरणाच्या संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेबाबत चिंता व्यक्त केलीये. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याचा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने लागेल किंवा निकाल देण्यास विलंब केला जाईल असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा जर खरी असेल तर देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे कार्य करते की सरकारच्या दबावाखाली, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो असे त्यांनी नमूद केले. पुढे त्यांनी लिहिलेय की त्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजिबात डळमळीत झालेला नाही. मात्र जर न्यायालये देखील कोणत्याही प्रकारच्या सौदेबाजीचा भाग बनत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी सध्याची परिस्थिती न्यायव्यवस्थेवरील लोकांच्या विश्वासासाठी चिंताजनक असल्याचे म्हटले. त्यामुळे या प्रकरणात न्यायव्यवस्थेकडून स्पष्ट आणि अधिकृत स्पष्टीकरण येणं आवश्यक असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. अन्यथा दिवसेंदिवस न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होत जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच जर निकाल खरोखरच ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने लागणार असेल तर तो नेमका कोणाच्या विरोधात दिला जाणार आहे हे देखील तितकेच महत्त्वाचं ठरणार असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. रोहित पवार यांच्या या फेसबुक पोस्टनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून न्यायव्यवस्था आणि राजकारण यावरील चर्चांना नव्यानं उधाण आले आहे.